प्रश्न क्रमांक 1. हुंडा सुधारणा कायदा कोणत्या साली अस्तित्वात आला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1984. प्रश्न क्रमांक 2. जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 8 मार्च. प्रश्न क्रमांक 3. 1948ला स्थापन करण्यात आलेल्या अणुऊर्जा आयोगाचे प्रथम अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. डॉक्टर होमी भाभा. प्रश्न क्रमांक 4. अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अप्सरा. प्रश्न क्रमांक 5. भारतामध्ये विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 28 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 6. इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 15 ऑगस्ट 1969. प्रश्न क्रमांक 7. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1958. प्रश्न क्रमांक 8. भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता उपग्रह इस्रोने पूर्णतः भारतात बनवलेला भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ॲपल. प्रश्न क्रमांक 10. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1948. प्रश्न क्रमांक 11. ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1956. प्रश्न क्रमांक 12. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कर्णा मल्लेश्वरी. प्रश्न क्रमांक 13. 1951 साली दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 946. प्रश्न क्रमांक 14. भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1949. प्रश्न क्रमांक 15. भारतीय कृषी संशोधन संस्थेला विद्यापीठाचा दर्जा कोणत्या वर्षी मिळाला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1958. प्रश्न क्रमांक 16. बटाटे, कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा करतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. गॅमा किरण. प्रश्न क्रमांक 17. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जीवनसत्व ड. प्रश्न क्रमांक 18. पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 0.3%. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 14 जून. प्रश्न क्रमांक 20. इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थांनी कोणी खालसा केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 21. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 22. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 23. सन 1918 मध्ये महाराष्ट्रात फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बाबूराव पेंटर.
प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोण भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 25. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याचे अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुख्यमंत्री. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.